सध्या विदर्भाचा पारा हा 44°C वर गेला असून त्याचे परिणाम नागपूरमध्ये देखील पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही नागपूरच्या या रिझर्व्ह बँक चौकातलं दृश्य बघितलं तर नागपूर महानगरपालिकेने या चौकामध्ये जे वाट सुरू आहे किंवा जे दुचाकी चालक आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारे ग्रीन नेट लावल्याचं देखील पाहायला मिळतं आणि शहराच्या काही प्रमुख चौकामध्ये अशा प्रकारे ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे। जर का कालचा विदर्भाचा पारा आपण बघायचं झालं तर विदर्भामध्ये काल सर्वाधिक तापमान हे अकोला इथे नोंदवलं गेलं 44.2°C आणि नागपूरमध्ये देखील 43°C तापमानाची नोंद झाली। त्यामुळे जर का तुम्ही रस्त्यावर जर बघितलं तर मोठ्या संख्येने नागरिकांना या उन्हाच्या झाडांचा त्रास सहन करावा लागत आहे आणि नागपूर वेधशाळेने जो इशारा दिलेला आहे की 21, 22 आणि 23 येणाऱ्या तारखांमध्ये पश्चिम विदर्भामध्ये विशेष करून उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। त्याचं ते प्रमुख कारण सांगितलं जात आहे की राजस्थानकडनं जे उष्ण व कोरडे वारे येत आहेत त्यामुळे एका तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे। आणि तुम्ही नागपूरच्या या चौकातलं दृश्य बघा, नागपूरच्या रस्त्यावरचं हे चित्र बघा, तुम्हाला पाहायला मिळतं की नागरिक देखील घराच्या बाहेर निघताना स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळत आहे। म्हणजे स्कार्फ असेल किंवा लांब कपडे घातलेले पाहायला मिळत आहे। सोबतच नागपूर महानगरपालिकेने देखील जो हीट ॲक्शन प्लॅन तयार केला त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहे। मात्र नागरिकांना दुपारच्या वेळेला बाहेर निघताना शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिऊन निघावं आणि थेट उन्हापासून टाळण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय की सध्या उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सरकारी OPD असेल किंवा खाजगी OPD असेल यामध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच पुढचा एक आठवडा आणखी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। पुढील काळामध्ये हा पारा 45°C वर देखील जाण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी स्वतःची खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।